आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. उद्यापासून 18 तारखेपर्यंत शाळांना सुट्टी. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुन्हा एकदा शाळांना सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील 1ली ते 9वी वर्गांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली. उद्या मंगळवार दिनांक 11 पासून दिनांक 18 जानेवारीपर्यंत ही सुट्टी राहणार आहे. नमस्कार, मी अंकिता. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीबद्दल चौकशीसाठी विशेष समितीची स्थापना. मागील 24 तासात आढळले 1,79,000 नवे कोरोना रुग्ण. बेळगाव जिल्ह्यात रविवारी 105 नव्या कोरोना रुग्णांची भर. आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने बूस्टर डोस वितरणाला प्रारंभ. बेळगावात बूस्टर डोस लसीकरणाला प्रारंभ. पाणी पुरवठा नियोजनासाठी अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती. चेकपोस्टवरील कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा. फेसबुक फ्रेंड सर्कल कडून सिंधुताई सपकाळ यांना आगळी आदरांजली. तापमानात घट झाल्यामुळे थंडीची लाट. कारच्या धडकेमुळे बुलेट दुचाकीचा चुराडा. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुती गली, बेलगाम. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाने पंजाबचे डीजी आणि मुख्य सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे असे म्हटले आहे. केंद्र सरकारने नेमलेल्या समितीने आजपर्यंत कोणतीही सुनावणी केली नाही. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की सुरक्षेमध्ये त्रुटी आहे हे खरे आहे. खुद्द पंजाब सरकारने ही वस्तुस्थिती मान्य केली आहे. मात्र चौकशी समिती नेमून काय करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासोबतच या घटनेच्या चौकशीसाठी पंजाब आणि केंद्र सरकारने स्थापना केलेल्या समित्यांवरील स्थगिती कायम राहणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये चंदीगडमध्ये पोलीस प्रमुख, NIAचे महानिरीक्षक, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल यांचाही सदस्य म्हणून समावेश केला जाऊ शकतो. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात दुसऱ्यांदा सुनावणी होत आहे. यापूर्वी न्यायालयाने पंजाब आणि केंद्र सरकारने स्थापन केलेल्या तपास समित्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 24 तासात आढळले 1,79,000 नवे कोरोना रुग्ण. भारतातील कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. देशात रविवारी नवीन कोरोना बाधितांचा आकडा 1.5 लाखांच्या पुढे गेला. गेल्या काही महिन्यात एका दिवसात सापडलेल्या कोरोना बाधितांची ही सर्वात मोठी संख्या आहे. रविवारी 1,79,723 नवीन कोरोना रुग्ण आढळले. त्याचवेळी 46,569 रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान गेल्या 24 तासात कोरोनामुळे 146 मृतांची नोंद करण्यात आली आहे. देशातील दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 13.29% पर्यंत वाढला आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 7,23,619 आहे. तर आतापर्यंत 3,45,172 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 2 वर्षात 4,83,936 लोकांना या संसर्गजन्य आजारांनी आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांसोबत ओमायक्रॉनची लागण होणारे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. गेल्या 24 तासात ओमायक्रॉनचे 410 नवे रुग्ण आढळले आहेत. देशातील एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या
433 झाली आहेत, तर त्यापैकी 1552 जण बरे झाले आहेत. ओमायक्रॉन प्रकाराचे सर्वाधिक 1216 रुग्ण महाराष्ट्रात आहेत, तर त्यापाठोपाठ राजस्थानमध्ये 529 रुग्ण आहेत. बेळगाव जिल्ह्यात रविवारी 105 नव्या कोरोना रुग्णांची भर. गेल्या 24 तासात कर्नाटक राज्यात 12,000 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर बेळगाव जिल्ह्यात 105 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकाच दिवसात 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. रविवारी सायंकाळी जाहीर करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिन आकडेवारीत बेळगाव जिल्ह्यात नव्या 105 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्णांपैकी 73 रुग्ण बेळगाव शहर आणि तालुक्यातील आहेत. 512 रुग्ण अद्यापही उपचार घेत आहेत. 3164 जणांचा अहवाल अद्यापही प्रतीक्षेत आहे. आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने बूस्टर डोस वितरणाला प्रारंभ. बेळगाव दक्षिण मतदारसंघातील 60 वर्षावरील दुसरे लसीकरण झालेल्या ज्येष्ठांसाठी बूस्टर डोस वितरण करण्याची मोहीम सोमवारपासून सुरू झाली आहे. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने दक्षिण मतदारसंघात विविध ठिकाणी डोस वितरण करण्यात येत आहेत. याचा प्रारंभ सोमवारी सकाळी करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत मुन्याळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. खाली नमूद केलेल्या स्थळांवर डोस उपलब्ध केलेले आहेत, तरी ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. सोमवारी सकाळी 10 पासून दुपारी 2 पर्यंत दक्षिण विभागातील पुढील ठिकाणी या डोसचे वितरण झाले. गुजरात भवन, शास्त्रीनगर बेळगाव, मारुती मंदिर, मारुती गल्ली, अनगोळ बेळगाव, हिंद हाऊसिंग सोसायटी, हिंदवाडी बेळगाव, श्री बनशंकरी देवांग मंगल कार्यालय, बसवेश्वर सर्कल खासबाग, लायन्स क्लब, व्हॅक्सिन डेपो, मंडोळी रोड क्रॉस, टिळकवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, होसूर बसवाण गल्ली बेळगाव, सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव बेळगाव, सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र अनगोळ बेळगाव, सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र चौगलेवाडी टिळकवाडी बेळगाव, सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूर बेळगाव, सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र धामणे बेळगाव. हा बूस्टर डोस जो आहे, आता ओमिक्रॉन असेल आणि काय तिसरा जो वेव आलेला आहे, त्याला त्याचा जो तीव्रता आहे कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा फार रामबाण म्हणून साबित होणार आहे. बेळगावात बूस्टर डोस लसीकरणाला प्रारंभ. बेळगावातील पोलीस मुख्यालय, जिल्हा पोलीस सभागृहात सोमवारी सकाळी बूस्टर डोस लसीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटनाला जिल्हाधिकारी MG हिरेमठ, आमदार अनिल बेनके, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉक्टर SV मुन्याळ, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर IP गडाद यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. बूस्टर डोस आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, 60 वर्षावरील नागरिकांना देण्यात येणार आहे. कोविड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन 39 आठवडे किंवा 9 महिने पूर्ण झालेल्यांनाच बूस्टर डोस देण्यात येणार आहे. पात्र व्यक्तींनी यापूर्वी 2 डोस घेतलेल्या लसीकरण केंद्रांवर आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक दाखवून बूस्टर डोस घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. पाणी पुरवठा नियोजनासाठी अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती. शहराच्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था सध्या L&T या कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. मात्र या कंपनीकडील कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर आता 100हून अधिक नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. कंत्राटी कामगारांनी मागील आठवड्यात आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. तसेच कामगारांचे वेतन देण्याबरोबरच त्यांना सेवेत कायम करून घेण्याची मागणी केली होती. मात्र या मागण्यांची पूर्तता झाली नसल्यामुळे आता या कामगारांनी आंदोलन छेडले आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता मनपाचे प्रशासक आणि जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी अधिक कर्मचारी नियुक्त करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार कर्मचारी नियुक्त केले जातील आणि शहराचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात येईल, अशी ग्वाही मनपा आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाडी यांनी दिली आहे. चेकपोस्टवरील कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा.
कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे। या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील ये-जा करणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे। यासाठी जिल्ह्यात 23 ठिकाणी चेकपोस्टची निर्मिती झाली आहे। या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी योग्य तपासणी करूनच प्रवाशांना पुढे जाण्याची मुभा द्यावी अशी सूचना जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी केली आहे। त्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या चेकपोस्टवरील कामकाजाचा आढावा घेतला। तसेच या चेकपोस्टच्या माध्यमातून कठोर तपासणीसाठी परिपूर्ण व्यवस्था झाली असल्याचे सांगितले। आरोग्य खात्याच्या सूचनेनुसार प्रवाशांना किमान 72 तासापूर्वीचा RT-PCR अहवाल असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे कोरोना नियंत्रणासाठी 2 डोस घेतलेले असणे गरजेचे आहे। अत्यंत तातडीच्या कामासाठी निघालेल्या प्रवाशांची रॅपिड चाचणी चेकपोस्टवर करण्यात येणार आहे। त्यामध्ये कोरोना बाधित आढळून आल्यास त्यांना उपचारासाठी जावे लागणार आहे। निपाणी, कागवाड, अथणी, हुक्केरी, चिकोडी या तालुक्यांच्या सीमारेषेवर तपासणीची योग्य व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली। फेसबुक फ्रेंड सर्कलकडून सिंधुताई सपकाळ यांना आगळी आदरांजली। अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच निधन झाले। फेसबुक फ्रेंड सर्कलने सिंधुताई सपकाळ यांना आगळी आदरांजली वाहिली। संस्थेच्या सदस्यांनी सिंधुताईंच्या सन्मती बालनिकेतन, मांजरी, पुणे येथील अनाथ आश्रमाला भेट दिली। तसेच तेथे तांदूळ, गहू, डाळ, साखर, पोहे, इतर जीवनाउपयोगी धान्य देऊन त्यांच्या कार्याला मदतीचा हात देऊन आदरांजली वाहिली। यावेळी ही मदत फेसबुक फ्रेंड सर्कलचे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते राजू खरचखेडे, संजय जगताप, राजेश मांढरे, राहुल जाधव यांनी आश्रमात जाऊन आश्रमांच्या संचालिका यांच्याकडे अन्नधान्य सुपूर्द केले। या मदतीसाठी फेसबुक फ्रेंड सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, डॉक्टर समीर शेख, डॉक्टर आनंद तोडगी, डॉक्टर देवदत्त देसाई, कॅन्टोन्मेंट प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे, प्राध्यापक भरमा कोलेकर यांचे सहकार्य लाभले। तापमानात घट झाल्यामुळे थंडीची लाट। गेल्या काही दिवसांपासून बेळगाव परिसरातील किमान तापमानात घट होत चालली आहे। त्यामुळे बेळगाव वासियांना थंडीचा सामना करावा लागतो आहे। बेळगाव परिसरातील कमाल तापमान 12 अंश सेल्सिअस पर्यंत खाली पोहोचले आहे। थंडीत वाढ होत आहे। थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे खरेदीला जोर आला आहे। थंडीत जागोजागी शेकोट्या पेटवलेल्या पाहायला मिळत आहेत। गेल्या 15 दिवसांपासून बेळगाव परिसरात थंडीच्या मोसमाला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे। यंदा अवकाळी पावसामुळे थंडीचे प्रमाण वाढले असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे। कडाक्याच्या थंडीमुळे पहाटे फिरावयास जाणाऱ्यांची संख्याही रोडावली आहे। त्यातच थंडीचा कहर होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या संदर्भात समस्या निर्माण होत आहेत। सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहेत। सध्या थंडीचा जोर वाढत आहे, मात्र संक्रांतीनंतर थंडी कमी होण्याची शक्यता आहे। कारच्या धडकेमुळे बुलेट दुचाकीचा चुराडा। शिकाऊ कार चालकाने अनावधानाने कारचा वेग वाढविल्यामुळे कार थेट युनियन जिमखानाच्या संरक्षक भिंतीला धडकली। यामध्ये एका बुलेट दुचाकीचा चुराडा झाला। ही घटना मराठी विद्यानिकेतन मार्गावरील पोलीस वसाहती नजीक घडली। केवळ सुदैवानेच यामध्ये प्राणहानी झाली नाही। लिंगराज कॉलेजकडील वरून पोलीस वसाहत आणि मराठी विद्यानिकेतन यांना जोडणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला। एक युवक सदर कार क्रमांक KA 22 MB 3526 चालवित होता अशी माहिती येथील नागरिकांनी दिली। पोलीस वसाहतीकडून येताना त्याने अचानकपणे एक्सिलेटरवर पाय देऊन कारचा वेग वाढवला। त्यामुळे कार नियंत्रणात येऊ शकली नाही। सदर कारने थेट युनियन जिमखानाच्या भिंतीला धडक दिली। या धडकेच्या वेळी तेथे असलेली एक बुलेट दुचाकी मध्ये सापडल्याने दुचाकीचा चुराडा झाला। सध्या युनियन जिमखान्यावर क्रिकेटचे सामने सुरू आहेत। हे पाहण्यासाठी प्रेक्षक या भिंतीवर बसून असतात। अशा वेळी भर दुपारी हा अपघात घडला। येथील नागरिकांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना कळविली। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom.
Poddar brothers, Poddar sons and grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। सैनिक शाळा प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीत केएस अधिकाऱ्याच्या मुलांना विशेष सोय करण्यात आल्याचा प्रकार जागरूक पालकांमुळे उघडकीस आला आहे। परीक्षा केंद्रातील पर्यवेक्षकांकडून 2 मुलांना अपात्र ठरविण्यात आले आहे। यामुळे परीक्षा गोंधळाच्या वातावरणात पार पडली। अपात्र ठरविण्यात आलेल्या मुलांमध्ये काडा आयुक्त शशीधर कुरेर यांच्या मुलाचाही समावेश आहे। सैनिक शाळेत प्रवेश घेण्यासाठी सामान्य प्रवेश परीक्षेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते। जैन हेरिटेज शाळेमध्ये परीक्षा केंद्र होते। सरकारी वाहनातून आलेल्या 2 मुलांना परीक्षा केंद्रातील इतर ठिकाणी सोय करण्यात आली होती। काही वेळाने परीक्षा केंद्रातून आणखी 2 मुलांना त्याच ठिकाणी घेऊन जाण्यात आले। यावेळी संशय आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारले, मात्र परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे समर्पक उत्तर देता आले नाही। त्यामुळे संशय आलेल्या पालकांनी केंद्राबाहेर गोंधळ घातला। तसेच घटनेची माहिती प्रसार माध्यमांना दिली। विशेष कक्ष निर्माण करून देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या मुलांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी OMR सीट आणि प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। यावेळी पर्यवेक्षकांची पालकांच्या आरोपाला उत्तर देताना गोची झाली। घटना समजताच उद्यमबाग पोलीस निरीक्षक भरजदेव सहकार्यांनी धाव घेतली। जिल्हा अतिरिक्त पोलीस प्रमुखपदी महानिंग नंदगावी। जिल्हा अतिरिक्त पोलीस प्रमुख म्हणून महानिंग नंदगावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या संदर्भातील आदेश राज्य सरकारने शनिवारी जारी केले आहेत। पोलीस आयुक्तालयासह जिल्हा पोलीस पदांवर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। बेळगाव जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमरनाथ रेड्डी यांना बढती देण्यात आली आहे। गुलबर्गा जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून त्यांची नेमणूक करून बदली करण्यात आली आहे। यामुळे रिक्त झालेल्या बेळगाव अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख पदावर महानिंग नंदगावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ते यापूर्वी चित्रदुर्ग जिल्हा अतिरिक्त पोलीस प्रमुख म्हणून सेवा बजावत होते। उपायुक्त म्हणून सेवा बजावलेल्या डॉक्टर विक्रम आमटे यांची शिमोगा जिल्हा अतिरिक्त पोलीस प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। श्री कपिलेश्वर मंदिरात साकारली महाकालेश्वर स्वरूपातील आरास। श्री क्षेत्र श्री दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरमध्ये दर सोमवारी विशेष आरास करण्यात येते। त्यामुळे येथील आरास भक्तांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते। सोमवारी मध्य प्रदेश येथील 12 ज्योतिर्लिंगपैकी उज्जैन महाकालेश्वर स्वरूपात ही आरास साकारण्यात आली आहे। ही आरास साकारण्यासाठी मंदिराचे सेवेकरी सचिन आनंदाचे, गणेश देवर, राजू पाटील आणि पौरोहित्य नागराज कट्टी यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, राहुल कोरणे, विवेक पाटील, प्रसाद बाचुळकर यांचे मार्गदर्शन लाभले। मुख्य न्यायमूर्ती अवस्थी यांची बेळगावला भेट। बेंगलोर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांनी नुकतीच बेळगावला सपत्नीक सदिच्छा भेट दिली। बेळगाव बार असोसिएशनतर्फे त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला। उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार TG शिवशंकरे गौडा आणि ॲडव्होकेट जनरल ऑफ कर्नाटक प्रभुलिंग नावदगी यांनी देखील बेळगावला सदिच्छा भेट देऊन न्यायालयीन कामकाजाची माहिती घेतली। बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांचा शाल फळे देऊन सन्मान करण्यात आला। ॲडव्होकेट जनरल प्रभुलिंग नावदगी आणि रजिस्ट्रार TG शिवशंकरे गौडा यांचाही सत्कार करण्यात आला। समारंभाच्या अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रभू यत्नट्टी होते। उपाध्यक्ष
अध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, ॲडव्होकेट सचिन शिवण्णावर, सचिव ॲडव्होकेट गिरिराज पाटील, सहसचिव ॲडव्होकेट बंटी कपाही, कार्यकारी सदस्य ॲडव्होकेट महांतेश पाटील, महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट पूजा पाटील आदी वकील उपस्थित होते. SG बाळेकुंद्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन. अभियंते SG बाळेकुंद्री यांचे देशाच्या विकासात मोलाचे योगदान असून याचा सर्वांना अभिमान आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते CN वाली यांनी व्यक्त केले. येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स तर्फे शनिवारी संस्थेच्या सभागृहात अभियंते बाळेकुंद्री यांना पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाली बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष रमेश जंगल होते. वाली म्हणाले, बाळेकुंद्री यांनी केवळ आपल्या राज्यातच नव्हे तर देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी सेवा दिली आहे. रमेश जंगल यांनी बाळेकुंद्री यांचे अभ्यास केंद्र व्हिडिओमध्ये सुरू करण्याची मागणी केली. यामुळे युवा पिढीला त्यांचा आदर्श घेता येणार असल्याचे सांगितले. सेक्रेटरी डॉक्टर वीरण्णा DK यांनी आभार मानले. यावेळी बाळेकुंद्री यांचे कुटुंबीय, नगरसेवक, संघटनेचे सदस्य आणि इतर उपस्थित होते. तालुक्यात बटाटा लागवडीची वाढली लगबग. तालुक्यात बटाटा लागवडीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. शेतकरी बटाटा लागवडीच्या कामात गुंतले आहेत. बटाटा बियाणाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना कसरत करावी लागत आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने बटाटा लागवडीचा हंगाम यावर्षी लांबवला आहे. तालुक्यात डिसेंबर महिन्यापूर्वी बटाटा लागवड करण्यात येते, परंतु यावर्षी शिवारात अवकाळी पावसाने घेतलेल्या धुमाकुळामुळे पाणी भरल्याने जमीन लागवडी योग्य होण्यास शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली. पावसाने उघडीप दिल्यानंतर महिनाभरानंतर शिवारे बटाटा लागवडीसाठी योग्य बनले आहेत. तालुक्यातील कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड, काकती, जाफरवाडी, अगसगे, अलदगा, हंदिकनूर, आंबेवाडी, मण्णूर, गोजगाव, उजगाव, बसुर्ते, कानेवाडी, तुरमुरी, सुळगा, कल्लेहोळ या भागात बटाटा लागवडीचा प्रारंभ करण्यात आला आहे. देऊळ बंदमुळे गावातच यात्रेचा उत्साह. वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने देऊळ बंदचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्रमुख मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली असून याचा सर्वाधिक फटका सौंदत्ती येथील यल्लमा देवस्थानला बसला आहे. दर्शनासाठी मंदिर बंद असल्याने भाविकांकडून गावातच यात्रा साजरी करून यात्रेचा आनंद लुटला जात आहे. बेळगाव तालुक्यातील प्रत्येक गावातून सौंदत्ती येथील यल्लमा मंदिराच्या दर्शनाला भाविक मोठ्या प्रमाणात जातात. संक्रांतीच्या दरम्यान सौंदत्ती डोंगरावर यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. यामध्ये तालुक्यातील हजारो भाविक सहभागी होतात. परंतु यंदा प्रशासनाने देऊळ बंदचा निर्णय घेतला असल्याने गावातच आनंद मानण्याची वेळ भाविकांवर आली. तालुक्यातील अनेक गावातील देवस्थान पंच कमिटीने बैठक घेऊन गावातच यात्रा भरविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सौंदत्ती यात्रेला भाविक जाऊन आल्यानंतर गावच्या बाहेर वस्ती करून यात्रा साजरी करण्यात येते. यावेळी धार्मिक विधी, प्रसादाचा कार्यक्रम होतो. त्यानुसार गावागावातून नियोजन सुरू आहे. आराधना विशेष मुलांच्या शाळेत फेअरवेल उपक्रमाची सांगता. सिद्धार्थ शिक्षण संस्थेच्या आराधना विशेष मुलांच्या शाळेत केली USM वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा फेअरवेल उपक्रम नुकताच झाला. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक PPDP उपक्रमाअंतर्गत 6 आठवडे शाळेला भेट देऊन विविध उपक्रम राबवले. या उपक्रमाची सांगता बुधवारी झाली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केली मेडिकल महाविद्यालयाचे डॉक्टर आप्पासाहेब पिटके, डॉक्टर मोहन सुंकत, दिनेश नायक, शिल्पा हिडकल उपस्थित होत्या. स्वागत मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी केले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक RH भाई, मारुती कुंभार, अश्विनी पवार, किशोरी जुवेकर, नंदा लोहार यांचे सहकार्य लाभले. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेला 6 खुर्च्या भेट दिल्या. सूत्रसंचालन DS पाटील यांनी केले. रुक्मिणीनगर येथील रिक्षाचालक तरुणाचा खून. रिक्षाचालक तरुणाचा खून झाल्याची घटना कणबर्गी रोडवरील मुचंडी गॅरेजजवळ रविवारी सायंकाळी उघडकीस आली. नुवान धारवाडकर वय 23 राहणार रुक्मिणीनगर बेळगाव असे मृताचे नाव आहे. सदर तरुणाचा दगडाने ठेचून आणि धारधार शस्त्राने वार करून खून केल्याचा संशय आहे. हा खून बहुधा 3 दिवसांपूर्वी झाला असून मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
त्यामुळे शरीराच्या नेमका कोणत्या भागावर वार करून खून झाला हे उत्तरीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. घटनास्थळी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की नुवान हा 3 दिवसांपासून घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या भावाकडून शोध सुरू होता, परंतु त्याचा काही सुगावा लागत नव्हता. भावाने सर्वत्र शोध घेऊनही नुवानचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. त्यानंतर मुचंडी गॅरेजच्या बाजूला वापरात नसलेल्या एका घरात मृतदेह आढळून आला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने तो बेपत्ता झाल्याच्या दिवशीच खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जिल्हा महिला परिषदेतर्फे कैलासवासी सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली. अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या निधनामुळे हजारो अनाथ आणि निराधार मुलांना दुःख झाले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राने एक कणखर माऊली गमावली आहे, असे विचार बेळगाव जिल्हा महिला परिषदेच्या अध्यक्षा माधुरी निवगिरी यांनी व्यक्त केले. कैलासवासी सिंधुताई सपकाळ यांना परिषदेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांनी हे विचार मांडले, तसेच त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी संघटनेच्या सेक्रेटरी सुनीता सुभेदार, शुभांगी निकम, अनुराधा सुतार, माधुरी जाधव उपस्थित होत्या. त्यांनी कैलासवासी सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. यावेळी संस्थेच्या महिला सदस्या उपस्थित होत्या. कोगनोळी कागल कर्नाटक बस सेवा सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. कोगनोळी येथील शेकडो महाविद्यालयीन मुले-मुली हे शिक्षण घेण्यासाठी कागल येथे जात असतात. कोरोना दुसऱ्या लाटेनंतर सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने या ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कागल आगाराची बस सेवा सुरू केली होती. मात्र गेल्या 2 महिन्यांपासून महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे या ठिकाणी येणारी एसटी सेवा बंद झाली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना जादा पैसे देऊन खासगी वाहनाने महाविद्यालयात शिक्षण घेण्यास जावे लागत आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचा आर्थिक तोटा होत असल्याने येथील विद्यार्थ्यांनी बेळगाव प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे कोगनोळी कागल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक बस सेवा सुरू करण्यात यावी ही मागणी केली आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सचिन परीट, निलेश मगदूम, विकास पाटील, प्रसाद नवाळे, उत्तम माने, ऋषिकेश माने, वैभव कोळी यांच्यासह अनेक महाविद्यालयीन तरुणी उपस्थित होत्या. स्मार्ट न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आता आहे कर्नाटकातील कोगनोळी गावामध्ये आणि कोगनोळीमधील विशेषतः महाविद्यालयीन जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्या विशेषतः कागलला जात असतात आणि याआधी या कोगनोळीमध्ये महाराष्ट्र बस सेवा येत होती. मात्र काही दिवसापासून 50 दिवसापासून जे महाराष्ट्र एसटीचा जो संप चालू आहे त्यामुळे या ठिकाणी एसटी येणं बंद झालेलं आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, महाविद्यालयीन जे कागलला जावे लागते त्यांना जादा पैसे देऊन एका खासगी वाहनातून जावं लागत आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कुठंतर ढासळत आहे. अगोदरच कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले, जगणं मुश्किल झाले आणि त्यात या पालकांना जादा पैसे देऊन आपल्या पाल्यांना ह्या महाराष्ट्रात घालावं लागतं जादा पैसे देऊन. यासाठी बोलण्यासाठी काही तरुण आहेत, आमच्यासोबत काही तरुण आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना काय अडचण आहे. मला सांग तुझं नाव काय? मला एवढंच बोलायचं की आम्हाला जायला त्रास झाला. एसटीला किती होतं आणि आता खासगी बसला किती घेतात किंवा खासगी गाडीला किती घेतात? महाराष्ट्राचा सागर कारतुडे हा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन इंडिया यांच्या मान्यतेने आणि तेलंगणा राज्य शरीरसौष्ठव संघटना आयोजित 13वी अखिल भारतीय मिस्टर इंडिया हा सर्वोच्च चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा मानाचा किताब महाराष्ट्राचा सागर कारतुडे याने निर्विवादपणे आपल्या शिरपेचात रोवला. बेस्ट पोझर हा किताब इंडियन पोस्टचा एस कृष्णराव, तर मोस्ट इम्प्रूव्ड ॲथलीट हा पुरस्कार हरियाणाचा नितीन चंडीला, तर मिस्टर इंडिया या किताबाचा उपविजेता तामिळनाडूचा एम सर्वानन, तर आणखीन एक उपविजेता तामिळनाडूचा आर कार्तिकेश्वर यांनी संपादन केला. या स्पर्धेचे सांघिक विजेतेपद 225 गुणांसह रेल्वे स्पोर्ट्स प्रोमोटन बोर्ड, तर उपविजेतेपदाचे मानकरी 130 गुणांसह तामिळनाडू राज्य शरीरसौष्ठव संघाने पटकाविले. नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलिया सरकारविरोधातील खटला जिंकला. व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयावर स्थगिती.
4 दिवस मेलबर्न येथील अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये घालवल्यानंतर विश्वातील अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचच्या ऑस्ट्रेलियातून परत पाठविण्याच्या खटल्याप्रकरणी कोर्टाने निकाल दिला आहे. कोर्टाने नोवाक जोकोविचला मोठा दिलासा दिला असून ऑस्ट्रेलिया विरोधातील खटला जिंकला आहे. मेलबर्न कोर्टाने ऑस्ट्रेलिया सरकारकडून नोवाक जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं सांगण्यात आलं आहे. वैद्यकीय सवलत हा आधार घेऊन लसीकरणाविना ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या नोवाकचा मुक्काम लांबणार की त्याला मायदेशी परत पाठविले जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान कोर्टाने निर्णय दिला असून नोवाक जोकोविचचा ऑस्ट्रेलियातील मुक्काम वाढला आहे. भारत आफ्रिका कसोटी मालिका, कोहलीचे पुनरागमन निश्चित. भारताचा कर्णधार विराट कोहली पाठीच्या दुखापतीतून सावरला असल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मंगळवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी त्याचे संघातील पुनरागमन पक्के मानले जात आहे. मात्र कोहली परतल्याने हनुमा विहारीला पुन्हा संघाबाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. भारताने पहिल्या कसोटीत 113 धावांनी विजय मिळविल्यावर डीएन एल्गरच्या नेतृत्वाखालील आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत कोहलीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतावर 7 गडी राखून सरशी साधत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे केपटाऊन येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. भारत विंडीज मालिकेचे 2 मैदानातच आयोजन, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे बीसीसीआय पुढे पेच. देशभरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वेस्ट इंडिज विरुद्ध फेब्रुवारीत होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकांचे आयोजन कोणत्या तरी 2च मैदानात करण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ प्रयत्नशील आहे. पुढील महिन्यात विंडीजचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून उभय संघात अनुक्रमे 6, 9 आणि 12 फेब्रुवारी रोजी 3 एकदिवसीय सामने खेळविण्यात येतील. त्यानंतर 15, 18 आणि 20 तारखेला भारत विंडीजमध्ये 3 2020 लढती होतील. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे अनुक्रमे अहमदाबाद, जयपूर, कोलकाता, कटक, विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरम या 6 शहरात हे सामने होणार आहेत. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.